फ्रेंड्स, आज आहे वटपौर्णिमा आणि त्यासाठी बघा मी मेहंदी काढली आहे. मस्त अशी अशी रंगली आहे. सांगा, माझी मीच काढली आहे. आता सगळं पटपट स्वयंपाक वगैरे करून घ्यायचं आहे, आवरून घ्यायचं आहे आणि नंतर वड पुजण्यासाठी जायचं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इकडं पाहू शकता, मी पूजेचं ताट तयार केलेलं आहे. वडफळं करून घेतली आहेत, दिवे आहेत, अगरबत्ती आहे, वटीचं सामान आहे, आंबे घेतले आहेत, पान, सुपारी, खडीसाखर आहे आणि दोरा आहे. आणि या डब्यामध्ये नैवेद्य घेतलेले आहेत छोटे छोटेसे करून. आणि असे माझं पूजेचं ताट तयार आहे. तर तुमच्या इकडे कसं ताट तयार करतात आणि पूजा कशी करतात तेही मला कमेंटमधून सांगा. आणि मी आज अशी तयार झालेली आहे. ही मी स्वतःच्या हाताने ज्वेलरी तयार केलेली आहे. चोकर, कानातले, वेल, नथ बनवली आहे मी. चंद्रकोर नथ आहे, बुगडी आहे, अंगठी आहे. तर कशी झाली आहे ज्वेलरी ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या सगळ्या ज्वेलरीची व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकले आहेत, तर तेही तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. आणि जेवढं जास्त शेअर कराल तेवढं माझे व्हिडिओ जास्त व्हायरल होतील. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगत असते की मी व्हिडिओ जास्त शेअर करा, जेणेकरून माझे व्हिडिओ व्हायरल होतील. आणि आता आम्ही आलो आहोत. मी माझ्या पतीला घेऊन आले आहेत, म्हणजेच तुमच्या दाजींना घेऊन आले आहे. कारण दुर्गा लहान आहे ना, तिला घ्यायला लागतो कोणीतरी. आणि शौर्य एकटा काही तो तिला सांभाळू शकत नाही, तो बी लहान आहे. त्यामुळं मी तुमच्या दाजींना सोबत घेऊन आलेले आहे. मग मी तिथे आल्यानंतर वडाची पूजा वगैरे करून घेतली, वटी भरून घेतली वडाची. आणि मग मी वडाला ते दोरा बांधला. आणि आता इथून पुढं मी वडाच्या 7 फेऱ्या घेण्यासाठी तयार झाली आहे. तर असं म्हणतात की वडाचं झाड हे अक्षय आणि दीर्घ आयुष्याचं प्रतीक आहे, म्हणूनच आपण त्याची पूजा करतो. तर मी पण माझ्या पतीसाठी आज वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारून माझ्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, न स्किप करता बघा. आणि जर माझ्या बोलण्यात काही चुकत असेल तर मला माफ करा. आणि कारण मी काय हे माझं स्क्रिप्टेड नाही, किंवा मी हे व्हिडिओला बोलण्यासाठी आधी तयार करून लिहून असं बोलत नाही. मी डायरेक्ट व्हिडिओ बनवते, एडिट करते आणि डायरेक्ट मी बोलत असते. जे माझ्या मनात असतं ते मी बोलत असते. त्यामुळं माझ्याकडे असे शब्दसंग्रह किंवा छान असं बोलण्याचं नाही का, जसं मला येतं मनातनं, जसं बोलणं येतं तसं मी बोलत असते. तर बघू पुढे आणखीन मी जास्त माझ्यात छान सुधारणा करेल, चांगलं बोलण्याचा प्रयत्न करेल. चांगलं म्हणजे नाही का, व्हिडिओ असं एक पूर्ण ब्लॉग तयार करताना जे मोठे जे यूट्यूबर बोलतात ना, तसं बोलण्याचा प्रयत्न करेल. शिकल मी हळूहळू. तर आत्ता जसं मला येतं तसं मी बोलते, तसे मी व्हिडिओ बनवते. तर हा माझा छोटासा वटपौर्णिमेचा व्हिडिओ आहे. तर तो तुम्हाला कसा वाटतो ते मला कमेंटमधनं नक्की सांगा. कारण मला खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या आहेत, एडिटिंग वगैरे, व्हॉईस ओव्हर कसा द्यायचा. आता मी हे व्हॉईस ओव्हर देत आहे, पण मला शब्द सुचत नाहीत. मला बोलायचं असतं एक, माझ्या तोंडातनं निघतं एक. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगते की मला बोलायचं असं नाही का, एक असं स्क्रिप्ट तयार करून असं मला बोलता येत नाही. तर त्यासाठी मी हळूहळू शिकणार आहे सगळ्या गोष्टी. तोपर्यंत तुम्ही मला सांभाळून घ्या. आणि मला माहिती आहे ही माझी यूट्यूब फॅमिली खूप छान आहे, मला खूप छान सपोर्ट करते आणि मला सांभाळून घेते. तर मी वडाला फेऱ्या मारून झाल्यानंतर तिथे आमच्या इंद्रायणी देवी आहे, त्या त्या ठिकाणी ना इंद्रायणी देवी आहे, सटवाई आहे, परत खोकलाई देवी आहे. तर त्या सर्व देवींची आम्हाला पूजा करावी लागते तिथे गेल्यानंतर. तर मी सटवाईची पूजा आधी करून घेतली. नंतर इकडे मी बायकांची ओटी भरत आहे. तर आजच्या दिवशी म्हणजे सुवासिनीची ओटी भरण्याला पण खूप महत्त्व आहे. तर तुम्ही पाहू शकता, मी इकडं सुवासिनीची ओटी भरत आहे. आणि भरपूर साऱ्या तिथे सुवासिनी आल्या होत्या. आणि एकमेकींची ओटी म्हणजे भरतात आजच्या दिवशी. तर
एकमेकींसोबत हा सण साजरा करायला ना त्याचं महत्त्व अधिकच वेगळंच असतं, वाढतं अधिक महत्त्व असं म्हणतात. तर मला मी दाखवत आहे व्हिडिओमध्ये. भरपूर साऱ्या सुवासिनी येत होत्या ओटी भरण्यासाठी. तर तिथं जास्त वेळ लागला वट्या भरण्यासाठी वगैरे. आणि तिथून पुढं मला देवीची पण ओटी भरायला जायचं होतं. तर व्हिडिओमध्ये पुढे दाखवतच आहे मी ती. सांगेल, थांबा सांगेल. आधी सगळ्या सुवासिनीची ओटी भरून घेते आणि नंतर मग सांगेल. तर आणि आज बघा ना, आज पाऊस पण पडला आमच्या इकडे. वटपौर्णिमेच्या दिवशी पाऊस पण पडला. आणि मग तिथं भरपूर असं पाणी वगैरे झालं होतं. तिथं फरशी वगैरे आहे, पण थोडीशी माती चिखल तर येणारच ना. मग आम्ही एकमेकींची अशी ओटी भरत आहोत. मग ही आहे खोकलाई देवी. तर इथं असं म्हणजे या देवीला फुटाणे वगैरे ठेवतात, कांदा, शिळी भाकरी. ह्या देवीचा तो मानच आहे. तर मी हळदी कुंकू लावून घेतलं, फुटाणे वगैरे सगळं ठेवलं तिथं. आणि दुर्गाला आणि दादूला तिथं त्यांच्या म्हणजे पायावर घातलं. कारण तिथं जर पायावर घातलं ना तर खोकला लागत नाही असं म्हणतात. तर ही आहे इंद्रायणी देवी आहे. तर आता या देवीची मी ओटी भरून घेत आहे. आणि मग इकडं मी बघा शॉर्ट व्हिडिओ बनवण्यासाठी थोडेसे व्हिडिओ शूट केले आहेत. पण मला जास्त असं एडिटिंग जमत नाही, त्यामुळं मी एवढं काही क्लिअरिटी वगैरे नाही मला आणखीन करता येत. तरीही मी छोटासा प्रयत्न केला आहे. तर हे शॉर्ट व्हिडिओमध्ये मी टाकणार आहे. तर हे पाहू शकता, हे असे मी छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ तयार केले आहेत. आणि कसं आहे, आता बोलायचं म्हणलं का आजूबाजूचा मला काही कशाचा आवाज येत असेल तर तुम्ही सगळेजण इग्नोर करा. तर कशी दिसत आहे मी आज सांगा. आणि हे आम्ही तिथं फोटोसुद्धा काढले आहेत. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय तोपर्यंत.